कसा आहेस विराज? सर मस्त आहे सर. कुठे राहतोस तू? सर बदलापूर सर. ओके. बदलापूरला मला सांग. पाणी आणा पाणी आणा हे पाणी आणा. लागलं नाही तुला? नाही नाही लागलं नाही घे, लागलं थोडं घे, खुर्ची पाणी आणा घे. ना नीट करा तुम्ही. बाम बाम स्प्रे काहीतरी आणा. ये दादा. आय लव्ह यू श्रमेश. क्या बात है यार रम्या. आय लव्ह यू श्रमेश. Thank you, thank you. आय लव्ह यू. दादा एक मिनिट हा आपला सेट आहे हा पूर्ण. बात आहे आणि यार. हा, दादा हो हो हो. नाईस व्हेरी नाईस. येस. दादा एक मनापासून बोलायचं आहे. बोल ना. म्हणजे नंतर शूट वगैरे सुरू होईल. बोल बोल. तुझे मनापासून आभार दादा. अरे नाही म्हणजे तू मुंबईमध्ये एवढं बिझी शेड्यूल असताना तू आमच्या ह्या नाच रे मामा नाच या शोच्या जजिंगसाठी आलायस दादा. थँक्यू दादा. हे बाय आपण गेली जवळजवळ 5.5 वर्ष एकत्र काम करतोय. को आर्टिस्ट आहोत बरोबर आहे. आज पहिल्यांदा तुझा इंडिव्हिज्युअल दिग्दर्शक म्हणून शो येतोय Yes. आणि तू लेखक आहेस. Yes, yes, दादा. अरे तुम्हाला सपोर्ट करणारच ना रे. येस येस. हा? दादा Thank you. खरं तर ना तुझा आशीर्वाद हवाय. अरे रे पाय नको पडू. नाही, नाही, ठीक आहे ठीक आहे ओके यार. दादा तुझा आशीर्वाद घ्यावा असाच आहेस तू. म्हणजे आमच्यासाठी फक्त तू 3,500 पर डे वर आलाय जज म्हणून. हे मोठी गोष्ट आहे दादा. हा, हे बघ, हे ठीक आहे म्हणजे आपले रिलेशन्स आहेत म्हणून मी 3,500 पर डे वर आलोय. अरे भाई मला सांग चॅनल कुठलं आहे? कुठल्या चॅनलवर आपला कार्यक्रम येतोय? दादा पिंट्या मराठी. पिंट्या मराठी. हा नाही 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 चॅनलचं नाव काय म्हणतोय मी? पिंट्या मराठी तेच नाव सांगतो. पिंट्या मराठी. हा पिंट्या मराठी नावाचं चॅनल आहे आपलं. कोकणामधलं आहे. पिंट्या मराठी खणूया कोकणची माती. तरी सुद्धा पिंट्या मराठी आहे हे फार ऑड आहे रे. काय झालं दादा आमच्या गावातले जे श्रीनिवास रांगणेकर आहे ना त्यांच्या आजोबांचं नाव पिंट्या रांगणेकर. हा. त्यांच्यावर हे चॅनल काढलंय पिंट्या मराठी. अरे पण नातवाचं नाव पिंट्या पाहिजे आजोबांचं नाव दादा किती लॉजिकल विचार करतो. आपण हास्याच्या तर किती इलॉजिकल स्किट केली आहेत दादा. परवा तुझं ते स्किट बघ अरे तुला. मी काय म्हणे बघ, मी काय म्हणे? या कार्यक्रमात आता मी एक जज आहे बरोबर आहे. Yes, yes. माझ्या बरोबर को जज कोण आहे? कारण आतापर्यंत काही सांगितलं नाहीये. सगळंच आपलं सिक्रेट ठेवलंय तुम्ही. सरप्राईज आहे दादा. दादा बोलत नाही सरप्राईज आहे. ओके फाईन. तो बोलवूया आपला स्पेशल जजेस ना. तर मंडळी आपण फायनली आपल्या सेटवर आलेलो आहोत आणि माझं काय जज म्हणून माझा पहिलाच दिवस आले भारी वाटतं. आशीर्वाद राहू द्या सगळ्यांचं. आणि इकडे आलो अगं बाय माझे सरप्राईज गावलेला आहे आपल्याला. इकडं आपलं समीर दादा म्हणजे आमचं दादा आहेत तर इकडे आलेत. आता तर कशाला आलेत आम्हाला माहित नाही कारण काय डान्स आणि त्यांचा काय संबंधच नाही. कशाला आले माहित नाही पण आले तर भेटायला पाहिजे. दादा आहेत आपले तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. काय समजली Oh my दादा. दादा इथे तू आय एम ॲब्सोल्युटली अमेज्ड दादा. कसं काय इथे? दादा ही मिसळवाली बाई इकडे कुठे आली यार? सरप्राईज. श्रमेश अरे पम्या हे को जजेस आहेत माझ्या बरोबर. दादा दादा तुझ्या तोला मोलाचं कोणतरी पाहिजे ना म्हणून त्यांना अरे बोलवलं. हे तुला मुलाचे आहेत माझं असं म्हणणं आहे तुझं. अरे दादा बने फेमस आहे. त्याची रील बघितलीस का तू सध्या? परवाचं रील बघितलंस तू? नाही परवा तो घराजवळून त्याच्या नाक्यावरच्या बेकरीत गेला. A1 बेकरी आहे बघ. हा. तिथे एक कडक पाव आणायला गेला आणि त्याच्या प्रवासाची रील बनवली. 3 मिलियन व्ह्यूज आहेत. 3 मिलियन व्ह्यूज. Oh my. अरे बने समोर बेकरी आहे रे. बेकरीवाल्याने पाव फेकून मारलं तरी घशात जातील एवढी समोर आहे. आणि त्या प्रवासाचा तू रील करतोस. दादा व्ह्युअर्स आहेत ना पण त्याला हा. अंड्याचं माहिती आहे ना तुला? नाही. परवाच व्लॉग आलाय तिचा काय? मिसळ मध्ये उसळ नाही नावाचा. मिसळमध्ये उसळ नाही. मिसळ मध्ये उसळ तिच्या हँडलचं नाव माहिती आहे ना? काय? स्टनिंग सॅसी प्रियंका. हे स्टनिंग आहे. हा. ए चला ब्रेक ओव्हर. हे दिवसातून 2 वेळा म्हणणारी स्टनिंग आहे. दादा 12 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे. अरे, कुठून झाले 12 मिलियन फॉलोअर्स? दादा तुला मजा वाटेल. दादा तू प्रोसेस एन्जॉय कर ना. अरे प्रोसेस ठीक आहे. शो कसा होईल? चांगला होईल दादा, चांगला. आपण लगेच सुरू करूया. मला टेन्शनच यायला नाही, नाही, लागलं. दादा, बरं अँकर कोण आहे या शोचं? कारण आता हे सगळं बघितल्यावर मला टेन्शन यायला लागलं. अँकर कोण आहे? अँकर प्राजक्त आहे. डोंट टेल मी. नाही नाही तरी हा? नाही 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 नाही? मी नाव घेतो दादा. ओके. तर आपले अँकर आहेत श्रमेश बेटकर. नमस्कार नमस्कार
नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लाडकाची सौका म्हणजे चिन्मय समित्र काशीकर. अरे हा तेच करतोय. दादा त्याच्यासाठी चांगलं ए अरे तुम्ही प्रँक करताय यार. चल चल मस्त नाही, नाही, नाही. नाही रे. दादा, नाही रे. prank हा अँकर काय रे यार? दादा ट्रस्ट ठेव माझ्यावर नाही. तुला मजा येईल. नाही रे. तू इत- प्रोसेस एन्जॉय करशील. अरे नाही रे. दादा शूटिंग सुरू करायचं प्लीज प्लीज तू एन्जॉय करशील. अरे शुअर हा यस यस मी तुम्हाला जर हे आता जसं केलंस तसं Yes, तू yes, anchoring दादा. करणार आहेस? Yes. अरे स्किट इथे संपलं पाहिजे खरं तर यार. ओके फाईन. मी एक प्लेसिंग दाखवतो तू तोपर्यंत जागा Yes, yes. मॅडम तुम्ही मध्ये बसाल बने तू इथे आणि दादा तुझी चेअर ही आहे. नाही नाही गरज नाही रे. आय एम युज टू इट. चलो एंट्री घेऊया. माझी एंट्री आहे ना. या 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 चल चल चल. चलो यार. आपण चलो 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 ए बाळांनो आधी एंट्री असेल आणि त्यानंतर बसणार तुम्ही येऊन. हा चलो चलो. चेक करून बघू. आपण सुरुवात करूया. चल, या, सुरुवात. या. या या चलो, प्लीज चलो. प्लीज Ready? चलो चलो मूड चला 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 लाइट्स कॅमेरा ऍक्शन. नमस्कार 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 मी चिव सौका तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या कोऱ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे पिंट्या टीव्ही प्रस्तुत नाच रे मामा सुपर रमेश आता जजेस Judges, वैभव जजेस ना पकड. आता आपण बोलूया आपल्या जजेसना तर स्वागत करूया पहिल्या जजचं प्रियांका हांडे. मॅडम जवळजवळ पीसीआर मध्ये आलात तुम्ही. मॅडम तुम्ही आता जज आहात. कुठे आर्टिस्टना कॉल टाइम द्यायला चाललाय. जज सुपर. मॅडम बसा चल रमेश Yes, जज yes. दुसरा तुझा Yes. कॅरेक्टर सेम. आपण बोलूया आपल्या दुसऱ्या जज ना निखिल बने. आपले चणे आणि आपले लाफ्टर सोबत घेऊन आलेले आहेत. क्या बात आहे सर. काय बोलायचं यांच्याबद्दल. हे पहिले असिस्टंट डिरेक्टर होते आणि नंतर ऍक्टर झाले असे निखिल बने. सर बसा सुपर रमेश वैभव हा. थर्ड जज ना पकड. हा रमेश तिसरा जज तुझा कॅरेक्टर सेम. येस पम्या एक मिनिट हा ही जगा जरा आवाज वाढव. रमेश थांब बने हे करतोय नंतर उत्तर पण द्या. ओके चल रमेश पुढे. असं बोलूया आपले तिसरे महत्वपूर्ण जज समीर चौगुले यांना. आता म्हणजे माझे शब्द चुरले नाहीयेत. काय बोलायचं दादाबद्दल. आधी ऍक्टर होते आणि नंतर ऍक्टरच राहिले असे समीर चौगुले. हे काय वाक्य आहे यार. आधी ऍक्टर होते नंतर ऍक्टरच राहिले. मध्ये काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं ना. असं इन्सल्टिंग वाटतं ते. म्हणजे मी माझ्या अभिनयाचा काही मध्यंतरी विचारत नाही केला असं एक उगीच निगेटिव्ह येतं ना. म्हणजे असं नाही आहे तिकडे पण असं आधी ऍक्टर होते ऍक्टरच राहिले. दादा असं आहे ना म्हणजे आहे म्हणजे स्क्रिप्ट मध्ये जे लिहिलंय तेच आहे ना. तू वाचलंय. अरे मग स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे. आम्हीच लिहिली आहे मग बदला ना ती. ही बदला चेंज करा. ठीक आहे थोडं वेगळं करा. सर दादा परत इंटरव्ह्यू. हो, yes, परत. yes, yes. सॉरी या परत घे. चला रेडी. चला चल रमेश. आता बोलूया आपले तिसरे आणि महत्वपूर्ण जज समीर चौगुले यांना. काय बोलायचं दादाबद्दल. माझ्याकडे शब्दच नाहीयेत. काय बोलायचं म्हणजे आधी हे ऍक्टर होते नंतर स्वतःमध्ये खूप बदल घडवून ते पुन्हा ऍक्टरच झाले. अरे कट कर यार. अरे तेच होतं यार. अरे आता तुम्ही आधी ऍक्टर होता आणि स्वतःमध्ये बदल घडवला आणि मग ऍक्टरच झाले. मग बदल कशाला घडवला असं लोक म्हणतील ना. हे तुम्ही नका ना करू. बरं ठीक आहे. नॉर्मल घे ना डायरेक्ट. हे आय हो गया असं हे कर लो. रमेश घे. दादा घेतो लगेच. सॉरी चल रमेश चल. नमस्कार. पुन्हा बोलूया आपले तिसरे आणि महत्वपूर्ण जज समीर चौगुले यांना. वा, वा, वा.
आलेला लाफ्टर काढलाय त्यांनी. काय बोलायचं त्यांच्याबद्दल. म्हणजे हा माणूस इतका लोकप्रिय आहे की तो स्वतःच्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करतोय. Yes. करेक्ट आहे. Yes. टाळ्या. हा, श्रमेश बसायला सांग हा दादा मी तुला विनंती करतो की तू असं नसतं व्हावं. Yeah. बसले. श्रमेश Yes. इनेर घाल ना बाबा. सॉरी श्रमेश चल 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 आता स्पर्धक. तर आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करतोय आणि बोलवतोय आपल्या स्पर्धेचा पहिला स्पर्धक बदलापूरचा विराज जगताप. जोरदार टाळ्या होऊन जाते. बस बस कमान. हाय. हॅलो 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 सर. कसा आहेस विराज? सर मस्त आहे सर. कुठे राहतोस तू? सर बदलापूर सर. ओके. बदलापूरला मला सांग. पाणी आणा पाणी आणा हे पाणी आणा. लागलं ना तुला? नाही लागलं नाही घे, घे, पण लागलं घे, थोडं. घे, खुर्ची पाणी आणा घे. ना नीट. अरे, पाणी बाम घे. बाम स्प्रे काहीतरी आणा. दादा बस दादा बस दादा. खुर्ची कुठली अशी खुर्ची असते काय? कोण आहे सेटिंग वाला? Just टेकायला मागे गेलो तर ती नाही, कलर. sorry, 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 पाणी sorry. पाणी घे दादा पाणी बरं घे. झालं हे झालं. पाणी पाणी घे पाणी घे पाणी घे. दादा हे घे. दादा कुठे सेटिंग आहे सेटिंग. हे घे दादा. अरे हे सावते मामा सॉरी चल. काय रे सरमेश काय झालं अरे बाप हे काय आहे तुमची खुर्ची बघा. मामा हा. कुठली आहे ती? आत्ता हे जायला हा. खुर्ची तुटली हा मग ए दत्त पेटी घेऊन ये आईला देवा. कस काय तुटली खुर्ची सॉरी झालं. अवघड आहे दत्त्या आला का हे बघितलं का दत्त्या हे असं असते काय झालंय? आयन टायमिंगला कधी नाही, पण ते खुर्ची setting तुटू शकते. बसणारा माणूस असतो त्यानं माणसात बसलं पाहिजे की नाही. उगा आपलं कमोडवर बसल्या का खचकीने बसणार असं चालतंय का एक मिनिट चालतंय पुढं. एक मिनिट. तुम्हाला काय माहिती कमोडवर खचकन बसतो मी? एक मिनिट. बघता का तुम्ही येऊन? नाही नाही हे काय नाही, sorry. कमोडवर? नाही तुम्हाला नाही मी ह्याला सांगतोय अहो. त्याला नीट सांगा ना. त्याला सांगा तर मला लागतंय ना ते. नाही सर तुम्हाला कसं ह्याला सांगतोय मी भाचा आहे माझा अप्रेंटिसशिप करतोय माझ्याकडे इथं हो बरोबर आहे. शिकायला आलाय सेटिंगचं त्याला काही भाचा असू दे किंवा बायको असू दे मला नाही लागलं पाहिजे. माझा हा नाही मुद्दा आहे. नाही तो म्हणत होता ऍक्टिंग करायची म्हणलं कशाला नको धंदा करतोय अरे? त्याला ही करा आपली मोठा उशीर म्हणून त्याला आपण शिकवतोय तुम्हाला तुम्हाला नाही काय म्हणलं सर तुम्हाला नाही करतो ते करा, पटकन करा. लवकर करतो दत्त्या तिकडे लक्ष दे कसं असते माहितीये का माणसांना पण अक्कल पाहिजे. माणसांनी कसं नीट बसलं पाहिजे. माणसांनी कसं बसलं पाहिजे झाले पण करतोय मला तर वाटतंय बसणारा माणूस आहे का नौका असणार आहे. एक मिनिट. नौका काय? ओय मी ऐक हे नाही. टू मच आहे. नौका 29 वर्ष काम करतोय मी. नाही सर अहो, तुमच्याबद्दल नाही मी ह्याला शिकवतो. अरे पण ह्याला तुम्ही शिकवा. त्याच्या क्लासमध्ये मला का टपली मारताय तुम्ही? अहो तसं नाही तुम्हाला खरंच काही नाही तर मी ह्याला शिकवतोय आपलं मामा बोलत नका पटकन होतं. I'm not now. 29 वर्ष काम. पटकन कसं पटकन करा ना जरा. पटकन. वेळ लागेल किती वेळ लागेल? हा किती वेळ लागेल? 2-4 तास जातील. काय अहो मामा शूटिंग करायचं आम्हाला. 4-5 तास 2-4 तास मी नाही थांबणार ना, माझी फ्लाईट आहे यार. काय पुढे जायचंय फ्लाईटनी भायखळ्याला? शूटिंगच्या पहिल्या दिवशी नवीन खुर्ची तुटते कशी हो तुमची? नाही खुर्ची नवीन नाहीच आहे खुर्ची जुनीच आहे. मी निर्मात्याने सांगितलं होतं की एखादी खुर्ची बाबा नवीन बनवायला लागेल. निर्माती म्हणली बजेट नाही. ह्या 3 खुर्च्या आहेत ना. ऑप्शनल एखादी 4थी खुर्ची असेल ना ती आणा ना. अहो तीच मी म्हणलं होतं एक खुर्ची ठेवा म्हणून ते डांगे प्रोडक्शन वाला नाही म्हणलं मला. डांगे एक बजेट नाही म्हणलं मला. एक सेकंड. काय नाव म्हणाला तुम्ही? ते डांगे प्रोडक्शन डांगे प्रोडक्शन मला. नाव काय त्याचं? सुनील डांगे आहे? तीच काय यार काय चाललंय यार? सुनील डांगेला तुम्ही इथे सुद्धा आणला, या शोला सुद्धा आणला तुम्ही? ऍक्च्युली चॅनलने डांगेला हा शो प्रोड्यूस करायला दिलाय दादा. आधी डांगे आला मग शो आला दादा. हा म्हणजे डांगे इन्व्हॉल्व आहे. हा म्हणजे दादा ऍक्च्युली काय आहे हास्य जत्रेला जी प्रॉपर्टी जास्त वापरत नाहीत ना डांगे मागच्या दाराने ती आम्हाला देतो. अरे काय बोलतोस काय तू? मी पण त्याला हेच बोललो हे काय करताय तुम्ही? ते कंटेनर मध्ये ते पांढऱ्या केसाचा सांता क्लॉज आणि तो मिशीज असणारा हॅपी मॅन बसतो. त्यांना कळलं तर काय होईल? मग तो बोलला ते त्यांच्या दोन्हीच असतात त्यांना नाही कळत. मला धुंदीत असतात. त्याने वर सांगितलं स्पीड बसवताना मी हळू चेक घेऊन जातो पटकन सही करतात ते. काय
काय यार दिस इज दादा हा. एक आयडिया आहे काय? डांगेने एक गोष्ट दिली आहे आम्हाला काय? तो हास्य जत्रेतला अपशकुनी बोगदा दिलाय दादा तर त्याच्यावर बसू म्हणजे हा सेटअप काढतो इथे बोगदा लावतो तू बोगद्यावर बस दादा अपशकुनी बोगदा. काय तुला माहित नाही दादा तुझं आणि प्रसाद ए, खांडेकरचं ए, ए. मुद्दा तो नाहीये हे काढायचं इथे बोगदा ठेवायचा मी बोगद्यावर असा बसणार 2 पाय टाकून क्या बात आहे काय डान्स केला येडायस का रे तू दादा येडायस का तू कमाल कन्सेप्ट आहे कमाल आयडिया व्हॉट डू यू थिंक बने काय वाटतं तुला टेरिफिक करूया दादा आपण प्लीज हे नाही चालणार रे मला दुसरी खुर्ची पाहिजे कळलं का दुसरी खुर्ची आताच्या आता दुसरी खुर्ची आणा याचं काय होतंय ते बघा हा. 10 मिनिटं मी थांबतो हा त्याच्यानंतर मी निघून नाही नाही दादा थांब थांब तू धक्का नाही, असं नको करू लागतंय मला मामा ऐका ना. अरे हो बघतोय की नाही, करतोय की मी तुम्ही कराल पण आता दुसरी खुर्ची म्हणजे ह्याच्यासारखी नको दुसरी कुठली तरी असेल ना दुसरी हा दुसरी दत्ते आहे का रे दुसरी होय की आणतो हा, जा घेऊन ये. हे आहे एवढं सोपं होतं यार आहे खुर्ची तरी तुम्ही कशाला एवढा वेळ काढला हो, दादा करूया. जाऊन यायला पाहिजे ना चला सुरू होईल चला चला लगेच, प्लीज लगेच. जायचंय यार चला 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 लवकर चला हो 2 मिनिटात होय मामा ही बघ कशी आहे. चलो खुर्ची आली चला 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 सुरुवात सुरुवात चला चला मूड 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 चल चल Yes, चल yes, ते घेऊन जा ते घेऊन जा पटकन घेऊन जा चल चल लाईट 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 चला 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 Yes, दादा. कॅमेरा कॅमेरा रोलिंग ऍक्शन चलो अरे या कॅमेरा समोर कोण आलाय हा चल 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 बाजू राईट राईट अरे, अरे लेफ्ट लेफ्ट अरे मध्ये आलास तू एक कोण अरे मी आहे रे मी आहे पम्या अरे मी आहे ना ए दादा तू बस ना दादा खुर्ची आली आहे हे काय आहे हे पत्र्याची खुर्ची या 2 खुर्च्या कशा आहेत ही खुर्ची कशी आहे मी पण जज आहे ना मी पण वॉचमॅन आहे बाहेर बसतो तो अरे मी जज आहे ना ही पत्र्याची खुर्ची कशी देतो त्याची खुर्ची आली आहे मग दादा बदला हे सगळं एक मिनिट दादा 1 मिनिट श्रमेश मी काय म्हणतो दादा ते पत्र्याचं असं करू का? कमाल यार हे. दादा एक सुचलं एक पत्र्याची खुर्ची बघून कमाल. म्हणजे काय ते काही शोला जज असतात बघ शायरी करणारे जज कविता करणारे जज हा. तुझी वेगळी इमेज बिल्ड करूया हा म्हणजे पत्र्या जज हे, कमाल पत्र्याच्या दादा तुझ्या एंट्रीला लाफ्टर मला सुचले तू फक्त बघ तू अरे. फक्त अँकरिंग कर दादाची एंट्री घे अरे पत्र्या जज ऑड बघ कर आणि येत आहेत टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पत्र्या जज समीर चौगुले यांचं आय एम पत्र्या जज विथ माय चेअर वो वूफ सर्कशीतलं माकड वाटतंय रे असं कोण येतं रे जज कोण येईल का कधी बघितलं प्रसाद लोकांना आलो रे आलो आलो असं म्हणत कधी आलेत का तिकडे दादा कोणी काय बोलतोस यार कोणी येत नाही म्हणून तू यायचं अरे नाही रे पत्र्याच्या नाही रे आपण इमेजच वेगळी बिल्ड करूया तू काय कर परफॉर्मन्स आवडला ना की तू काय करशील पत्रा सॅल्यूट असं करूया दादा मस्त मजा आहे पण याची मी जज आहे ना कॉमेडी कशाला करायची पण मी लोकांची तीच अपेक्षा आहे ना पण अरे नाही ना यार काहीतरी वेगळं अरे तुला पटतंय का रे तुम्हाला दोघांना पटतंय का मला सांगा हे. ऐक ना. मी इतकी वर्ष तुमच्यावर कामाला आहे तुम्हाला पटतंय का खरं तर दादा मला ना खूप त्रास होतो आतून मग तुझी दे ना खुर्ची मला तू हो ना पत्र्या जज ये ना इकडे बस ना दादा मी जज आहे मग मी कोण आहे व्हॅनिटीचा जनरेटरवाला आहे मी दादा दादा पॅनिक नको हो तू गैरसमज करून घेतोय तू एंट्री तर घेऊन बघ एवढा लाफ्टर येईल ना दादा मी पडून पडून हसणार आहे सिरियसली ए, खरंच खाली बस चल दादा ऐक ना आपण करूया ना ही चालती का या या बघा एक नंबर खुर्ची आहे काय झालं हॉस्पिटलचा सेटअप लागला होता बाजूला त्यांची घेऊन आलोय 4 तासासाठी दिली हो दिली आहे ना चला 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 पटकन लाईट कॅमेरा चला, रोलिंग बसा बसा तुम्ही आणि ऍक्शन काय आणलंय यार आता खुर्ची आणली ना बस ना. अरे खुर्ची व्हीलचेअर आहे ती हॉस्पिटल मधली ह्याच्यावर बसायचं मी कसं दिसतंय हे असं बसू मी हे बघ असं बसू हे दोघे त्या खुर्चीत मी या खुर्चीत कसं दिसतंय कसं दिसतंय तू सांग मला आहे बदल ना अरे बघतो का बदल नाही ओ मामा बोलो ना सेटिंग वाला मामा ना काय अरे, झालं ए, मामा? तुझा ग? आता काय झालं अहो मामा ही खुर्ची हे नाही काय आणलंय खुर्ची तुम्ही काय झालं अरे व्हीलचेअर आहे व्हीलचेअर कळता का तुम्हाला हॉस्पिटल मधली व्हीलचेअर नाही आता ही मॅनेज झाली म्हणून ही आणली ना हो अरे पण ही मॅन अरे तू व्हील कळताय का एक मिनिट किती वर्ष झाली तुम्हाला इंडस्ट्री थांबा रे कोणी किती वर्ष झाली इंडस्ट्रीत किती वर्ष झाली तुम्हाला 28 वर्ष लाज वाटली पाहिजे त्याच्यात काय लाज वाटायची तुम्हाला 29 झाली तुम्हाला वाटली लाज अरे मला तोंडावर
अरे अरे कळत नाही का याला व्हीलचेअर आणतो तू व्हीलचेअर जज कधी व्हीलचेअरवर बसतो का ती बरोबर आहे हो पण आता ऑप्शनच नाही म्हणल्यावर काय ही करावं लागलं मला. मामा ही नकोय खुर्ची वेगळं काहीतरी बघा. ही नकोय खुर्ची दुसरा ना मला ना तर मी जातो मी सांगतोय त्यांना. घेऊन ये ना. चला चला ही नाही चालणार. नाही नाही अरे नाही चालणार दुसरं दुसरी बघा. पाहिजे. अहो, तेच तर नका बोलू प्लीज दुसरं बघा. दुसरी घेऊन येतो. ही ही घेऊन जा मला नको ही नाही बाजूला दादा व्हीलचेअर कोण आणतं जजला प्लास्टिकच्या खुर्चीवर बस प्लास्टिकच्या खुर्चीवर. अरे नकोय सांगितलं प्लास्टिकची नकोय मला अरे तात्पुरता बस दादा तात्पुरता बस. तात्पुरता बस आणून तुम्ही यार इन्सल्ट करताय दादा- या दोघांना कशी ट्रीटमेंट दिलेली आहे हे घे ना ऍटिट्यूड येऊन मध्ये हे घे ही बघा आणलंय काय ही घ्या. ही एक नंबर या. बसा दादा. ह्याच्यावर बसलं का दादा नाही ये. असं बरंच दिसणार. दादा ये. ये. ही एक नंबर आहे बघा. मस्त हे छान आहे कळलं का? कमाल. आर्ट डिरेक्टर Classic आहे रे, म्हणजे ना- पाहिजे आलं का लक्षात? चुम्मा आहे सगळ्यांना रे. ये बा कमाल कमाल हलतंय हा स्किट पण आणि हे पण काय दिसते ती? आहाहाहा. दादा काय जज बसलाय बघा आणि इथून तो म्हणणार काय साला तू डान्स केलायस काय अप्रतिम डान्स केलेला आहेस हे दोघे खाली पॅकअप झाल्यावर हे आधी घरी पोहोचणार मी पाऊण तासाने उतरायला पाऊण तास मला लागणार तुमच्या आईला ढगात घाला हे बंद करा हे कानफाट फोडीन एकेकाचं हे असे असतं काय घेऊन जा घरी हे मला लोक हे दादा चांगलं आहे काय चांगलं ह्याच्यात काय चांगलं अरे तुला प्रेमाने चढ्या जज म्हणतील ना लोक वाजवे ना कडाचत म्हटलंस तर मी एक सेंट थांबणार नाही सांगून ठेवतोय तुला एक वाजवली पाहिजे तुझ्या अरे पितर त्याला एक वाजवली पाहिजे काय चित्रच आहे? शिकायला आणलंय हो. एक मिनिट थांबणार मागे तरच आहे.